नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, इंदापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं आता आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेत असताना बघा, आता कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि कशी निवडणूक होईल, म्हणजे की बाबा प्रतिस्पर्धी कोण, भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, आणि ह्या दोन्हींच्या विरोधात अजून कोण उभं राहतंय का, म्हणजे अजून ह्या दोन्हींच्या विरोधात म्हणजे जसं की बाबा उबाटा गट आहे, एकनाथ शिंदेचा शिवसेना आहे, काँग्रेस आहे, तर हे किती जणांमध्ये लढत होती. तर भारतीय जनता पक्षामध्ये जे उमेदवार गेले, जे उमेदवार उभे राहिलेले आहेत, हे सुद्धा इकडं तिकीट नाही मिळालं म्हणून तिकडं स्वार्थासाठीच उमेदवार गेले की काय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या निवडणुका काहीशा वादंगामध्ये म्हणता येईल, किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं कार्यकर्ते कुठंतरी नाराजीचा सूर आवळला कार्यकर्त्यांनी, आणि कार्यकर्त्यांना पुन्हा प्लॅटफॉर्म म्हणून भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळाली. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जसं हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे यांच्यावरती टीका टिप्पणी केली जाते की स्वार्थासाठी दोघ जण एकत्र झाले, परंतु त्याहून दुसरं असं आहे की कार्यकर्ते सुद्धा स्वार्थासाठीच भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन उमेदवाऱ्या मिळवलेल्या आहेत. आता किती जरी एकमेकावरती टीका टिप्पणी हे सगळं सुरूच राहतं. आता नगरपालिकेची निवडणूक होती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फुटले आणि त्यांनी स्वतंत्र भीमा विकास आघाडीची स्थापना केली, आणि त्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि गारटकर असे तिघ जणांनी एकत्र येऊन निवडणुका लढवला. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार नाही, आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा भीमा विकास आघाडीच्या नावाने आम्ही आघाडी स्थापन करू आणि निवडणुका लढवू असं सांगितलेलं होतं. परंतु तसं काय आपल्याला पुढे होताना दिसलं नाही की प्रदीप गारटकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवीण माने आणि दोघांनी पॅनल तयार केला. तर हा पॅनल उभा करत असताना बघा, कुठंतरी जे नाराज राष्ट्रवादी काँग्रेसची लोक आहेत हीच काहीशी भाजपमध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत. आता ह्या टीका टिप्पणीमध्ये म्हणजे बघा, राजकारणातली टीका टिप्पणी ही एकमेकाच्या अगदी घरापर्यंत जाऊन ठेपत असते. जसं की आता टीका टिप्पणी केली जाते की बाबा हर्षवर्धन पाटील आणि भरणे हे घराणेशाहीसाठी स्वार्थासाठी एकत्र आले असं बोललं जातं. परंतु विरोधातली लोक सुद्धा ज्यांनी पॅनल उभं केलेले आहेत, आता ही सुद्धा काहीशी स्वार्थासाठीच आहेत सगळे. प्रवीण माने जरी असले तरी ते त्यांचं उद्योग समूह जो आहे तो सांभाळण्यासाठी भाजपमध्ये गेले. तसंच प्रदीप गारटकर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे ते भाजपमध्ये गेले, आणि त्यांच्या सोबत जे गेलेले कार्यकर्ते म्हणजे जसं की बाबा आता वडापुरी माळवाडी हा जो गट आहे, वडापुरी 68, याच्यामध्ये जे गोटू पांढरे म्हणून उभे राहिलेले आहेत, तर हे सुद्धा कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. तिकीट न मिळाल्यामुळे ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. तसंच आता शेळगाव गट जर आपण बघितला तर शुभम भारत शिंगाडे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचेच, परंतु त्यांनी सुद्धा तिकिटासाठी मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. अशी अनेक लोक म्हणजे जे आपल्याला सांगता येतील की बाबा जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होती, परंतु ती सगळी मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केलेला आहे. आता एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या नक्कीच वाढली, आणि ती नाराजांची संख्या वाढण्याचं कारण सुद्धा तसंच आहे की तिकीट नाही मिळालं. म्हणजे अनेक वर्ष आपण हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून काम केलं, किंवा दत्तामामा भरणे यांचं कार्यकर्ते म्हणून काम केलं,
परंतु ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, सोसायटी असतील, या निवडणुका ज्या आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हटले जातं. आणि या निवडणुकीला जर आपल्याला तिकीट नाही मिळालं तर कार्यकर्ता कुठंतरी नाराज होतो. त्याची ही प्रचिती आता आलेली आहे. म्हणजे लोक दोन्ही बाजूनी नाराज आहेत, दोन्ही बाजूनी बोलणारे असतात. म्हणजे जसं की बाबा आपल्याला तिकीट नाही मिळालं म्हणून काही जण नाराज आहेत आणि काही जण तिकीट मिळावं यासाठी भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये जाऊन उभे राहिले. आता तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचं किंवा जे कार्यकर्ते ते आपण कालचा सुद्धा माझा व्हिडिओ होता की बाबा अनेक जण फुटून भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरती आहेत आणि तसे पक्ष प्रवेश सुद्धा होतील. जसा प्रचाराचा धडाका सुरू होईल असा अनेक जण फुटून भाजपमध्ये जातील, भाजपमध्ये सामील होतील. पण त्याहून दुसरी एक गोष्ट अशी आहे की यामध्ये जर जिल्हा परिषद पंचायत समितीला जर हर्षवर्धन पाटील म्हणजे दत्तात्रय भरणे यांचा जर पॅनल समजा योगायोगाने जर पडला तर हर्षवर्धन पाटील किंवा दत्तात्रय भरणे म्हणजे खास करून दत्तामामा भरणे यांची जी तालुक्याची आमदारकी आहे, मंत्रिपद आहे, पॅनल पडला म्हणून आमदारकी जाणार नाही किंवा मंत्रिपद ही जाणार नाही. तर असं सुद्धा काही जणांना वाटतं की बाबा तालुक्याला निधी आणणारा माणूस म्हणजे दत्तामामा भरणे आणि जर पॅनल पडला तर दत्तामामा भरणे यांचं काही मंत्रिपद जाणार नाही किंवा आमदारकी सुद्धा जाणार नाही. म्हणजे येणारे 3.5 वर्ष अजून त्यांची आमदारकी आहे, मंत्रिपद आहे. तर हा सुद्धा काही जण विचार करणारे कार्यकर्ते आहेत की बाबा कशाला आपण पक्ष बदलायला नको. आपण जर आज पक्ष बदलला तर आपल्यावरती लोक नाराज होतील किंवा भरणे नाराज होतील आणि म्हणतील की बाबा याला पक्ष बदलून गेलाय मग आता कस काय काम मागायला येतोय, असं सुद्धा काहीसं बोललं जाईल असं काही जणांना वाटतंय. म्हणजे ते तेवढं खरंही आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की असाच काहीसा प्रचार झाला. भरणे मामा सुद्धा त्यांनी असं सांगितलं की जरी माझी नगरपालिका गेली तर माझी आमदारकी आणि मंत्रिपद माझं शाबूत राहणार आहे. मग निधी कुठल्या भागाला द्यायचा, किती द्यायचा हे सुद्धा माझ्याच हातामध्ये आहे. कोणाला निधी द्यायचा, कोणाला कामं द्यायची. त्याच्यामुळे त्या निवडणुकीमध्ये सगळे ठेकेदार सगळे भरणेंच्या मागे पळत होते. आता सुद्धा काहीच तसंच झालेलं आहे की भरणे यांचं मंत्रिपद जाणार नाही आणि आमदारकी जाणार नाही. याच्यामुळं बरीच लोक किंवा ठेकेदार जे आहेत हे सुद्धा प्रचारामध्ये उतरताना आपल्याला दिसत आहेत. आता दुसऱ्या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने लोकांवरती टीका होते की आता काही जणांचं, आता मी सुद्धा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो, लोकांना विचारलं कसं काय आता हे दोन्ही एकत्र झाले ते मग आता कसं काय करायचं, आता कमळ दाबावं लागेल दोन्ही एकत्र झाले म्हणल्यावर. तर लोकांचं सुद्धा असं मत येते की छे आम्ही कमळ का दाबावं. जरी भारतीय जनता पक्षाची सगळी लोक निवडून आली तरी दत्ता भरणे हे आमदारकीतून जाणार नाही किंवा मंत्रिमंडळातून जाणार नाही. मग निधी भांडून तंडून आणण्याचं काम हे भरणे मामा करतील आणि मग कशासाठी आम्ही विरोध पत्करायचा असं सुद्धा म्हणणारे काय लोक आहेत आणि यांची संख्या सुद्धा फार मोठी आहे. म्हणजे असं आपण नाकारू शकत नाही की बाबा अशी लोक पण नाही ती. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता जी निवडणूक सुरू आहे या प्रचाराच्या धडाक्यामध्ये मात्र बरेच लोक इकडून तिकडं उड्या मारणारी सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे जे सगळे उमेदवार आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचे असतील किंवा पंचायत समितीचे, त्या कोण जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत बाबा चला वाडापुरी गटातनं गोटू पांढरे असतील किंवा बावडा गटातनं घोगरे असतील, पलीकडे जर गेलो आपण काटी गटातनं विलास वाघमोडे असतील, शाळगाव मधनं शिंगाडे असतील किंवा वरच्या गटामध्ये गेलो किंवा बिगवन गटामध्ये गेलो, ही जी सगळी मंडळी आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समितीचे हे दोन्ही गट आणि गणातले जे उमेदवार आहेत हे टोटल म्हणजे सगळेच्या सगळे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शरद पवार म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांचेच ते कट्टर कार्यकर्ते आहेत. तिकीट न मिळाल्यामुळेच ते फक्त आणि फक्त त्यांनी पक्ष बदललेला आहे आणि ते तिकडे जाऊन उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांची जी नाराजगी आहे ही नाराजगी सुद्धा स्वार्थासाठीच आहे की आम्हाला तिकडे काही मिळालेलं नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे हे कार्यकर्ते सुद्धा नेटानं जोमानं टीका टिप्पणी करू शकत नाहीत. का तर म्हणजे जसा ह्या माझे आमदार आणि आमदाराचा स्वार्थ आहे
असाच काहीसा स्वार्थ इकडे गेलेल्या लोकांचा सुद्धा आहे. तसाच स्वार्थ प्रदीप गारटकरांचा सुद्धा आहे की भाजपमध्ये का गेले, तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे आणि परत तिथं जायचं का, त्यांच्याकडे गेलं तर आपल्याला पद देणार नाहीत, भाजपवाले काहीतरी देतील, अशा आशयानंच गारटकर सुद्धा भाजप सोबत गेलेले आहेत. असंच काहीच हे जे सगळे उमेदवार जे गेलेले आहेत 16 पंचायत समितीचे आणि 8 जिल्हा परिषदेचे 24 उमेदवार, हे सुद्धा काहीसे भाजपमधनं आपल्याला तिकीट मिळावं, निवडून यावं आणि आपलं काहीतरी दडबलं व्हावं याच्यासाठीच ही सुद्धा मंडळी गेलेली आहे मित्रांनो. तर राजकारणामध्ये कधीही कोण कोणाचं नसतं, कुणी कुठल्या पक्षात सोबत जातं, कुणी कुठल्या पक्षात प्रवेश करतं, कुणी कुणाचीही आघाडी होती, कुणाचीही युती होती, हीच आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून दिसलेलं आहे की कधी काळी एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे आपल्याला आज एकत्र दिसत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कधीही विरोध असतो आणि कधीही एकत्र, असंच काहीच राजकारण आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी काही नाराज भाजपमध्ये गेले असतील तरी त्यांनी सुद्धा असं म्हणू नये की आम्हाला काय मिळालं म्हणून गेलो नाही, तर आम्ही सुद्धा स्वार्थासाठीच भारतीय जनता पक्षामध्ये गेलोय, असंच यांचं सुद्धा आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.